शनिवारवाडा ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील एक ऐतिहासिक वास्तू आहे. 18व्या शतकात हा वाडा महाराष्ट्र साम्राज्याचे पंतप्रधान अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते. भारत सरकारने शनिवारवाड्याला 17 जून 1919 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. मनमोकळी बच्चनकीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलोय पुण्यातील प्रसिद्ध असा शनिवारवाडा पाहण्याचा. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. आता आपण शनिवारवाड्याच्या आतमध्ये जाणार आहोत. हा समोर जो आपल्याला दरवाजा दिसत आहे त्याला म्हणतात दिल्ली दरवाजा. याची उंची 21 फूट असून रुंदी 14 फूट आहे. हा सर्वात मोठा दरवाजा आहे. या दरवाजावर मोठे अनुकुचीदार लोखंडी खिळे जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत. आत जाताना तिकीट काढून जावे लागते. साधारणतः प्रौढ माणसाला 20 रुपये असे तिकीट आहे. आता आपण जातोय दिल्ली दरवाज्यावर असणाऱ्या नगरखान्याकडे. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढाच आहे. देवळीच्या भिंतीवर शेषशाही, विष्णू, गणपती या देवतांची तसेच महाभारतातील काही दृश्यांची चित्रे काढलेली आहेत. ती आता बरीच खराब झालेली आहेत आणि नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वाड्याच्या आतल्या भागामध्ये काय चालले हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवळी व आतला चौक नागमोडी रचनेत केलेला आहे. शनिवारवाड्याच्या भिंतीवरून भिंतीची जी रुंदी आहे तर ती रुंदी एवढी आहे, जवळजवळ 6-7 फूट आहे. तर त्याच्यावरून आपण पूर्ण शनिवारवाड्याला वेढा मारू शकतो. शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम 10 जानेवारी 1730 रोजी सुरू झाले तर 22 जानेवारी 1732 रोजी शनिवारवाड्याची वास्तू शांत करण्यात आली. त्या दिवशी शनिवार होता म्हणून शनिवारवाडा असे नाव पडले. 1732 नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामी बदल होत राहिले. बुर्जाच्या दरवाजांचे काम होण्यास 1760 हे वर्ष उजळले. 1808, 1812, 1813 या वर्षी छोट्या मोठ्या आगी लागलेल्या नोंदी सापडतात. तर 17 नोव्हेंबर 1817ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्टर हेनरी डंडास रॉबर्टसन राहत होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. 1828 रोजी वाड्यात मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. पुढे तब्बल 90 वर्षांनी अखेर वाड्याची दुरावस्था संपली. 1919 मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. त्या काळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत 1923 पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली. शनिवारवाड्यातील गणेश रंगमहाल हा नानासाहेब पेशव्यांनी 1755 साली बनवून घेतला. गणेशोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता. इथे एका वेळी 100 नर्तकी नृत्य करू शकत असत. महालाच्या एका टोकाला सोन्याची पत्र असलेली संगमरवरी गणेश मूर्ती होती तर दुसऱ्या टोकाला कारंजी व सुंदर फुलबाग होती. फुलाचा सुगंध व कारंजाचा नाद यामुळे महालात बसणे हा सुखद अनुभव असे. शनिवारवाड्याची इमारत 21 फूट उंच होती आणि चारही बाजूने एकूण 950 फूट लांबीची तटबंदीची भिंत होती. ही भिंत आणि बुरुज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला 5 मोठे दरवाजे व 9 बुरुज आहेत. इथून जवळच मोठा नदी वाहते. तटाला 9 बुरुज असून सर्वावर तोफा बसवण्याची सोय केलेली होती. यापैकी पागेचा बुरुज आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याला मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत. तटबंदीला 5 दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्ली, आदिल बहादर किंवा मस्तानी, खिडकी, गणेश नाटकशाळा उर्फ जांभूळ दरवाजा अशी नावे आहेत. सर्व दरवाजे टोकदार कमानीमध्ये असून मोठे अंकुशदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत.
वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर व मुत्सुद्दी आहेत. राजकारणाचे फळ इथेच रंगत. पेशव्यांचा दरबार येथेच होता. पेशव्यांच्या घरातील मुलामुलींची लग्ने याच वाड्यात होत. शनिवार वाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमत असे. पुढे येथे जाहीर सभा होऊ लागल्या. आचार्य यात्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढवली. वाड्याच्या पटांगणातील मारुती सभा मंडप होता. हे मंदिर लॉईड्स पूल म्हणजेच हल्लीचा नवा पूल किंवा शिवाजी पूल बांधणाऱ्या किंजळांनी बांधले. मंदिरात 19 मार्च 1924 रोजी मारुतीची मूर्ती बसवण्यात आली. हा मारुती बटाट्या मारुती म्हणून प्रसिद्ध आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.